नमस्कार, आपलं सर्वांचं या माळेगाव यात्रेमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आज माळेगावची जत्रा खास बघावं, काही खरेदी करावं, जे काही आपल्याला वस्तू पाहिजे आहेत. या निमित्ताने आम्ही काही आमचे परममित्र या माळेगाव यात्रेमध्ये गेलेलो होतो. प्रथम असा विचार केला आम्ही की हे जे काही पांघरायचे थंडीचं वातावरण आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या जे काही आपल्याला पांघरण्यासाठी रग्ज असतात त्या घ्यायला गेलो. परंतु असं वाटत होतं की माळेगावच्या यात्रेपेक्षा बाहेर ह्या रग्ज ज्या काही रगा आहेत, पांघरणं आहे, हे बाहेर थोडंसं स्वस्त आहे असं वाटायचं. परंतु माळेगावच्या यात्रेमध्ये बऱ्याच गोष्टी महाग आहेत आणि काही वस्तू थोड्याफार स्वस्त आहेत. खूप अशी गर्दी आहे यात्रेमध्ये. कारण का रस्त्याने चालत असताना खालचा रस्ता तर दिसतच नाही. एवढं काळजीपूर्वक, जेणेकरून आपल्या खिशामध्ये मोबाईल असला तर मोबाईलला हात, पैसे असले तर पैशावरती हात ठेवून काळजीनेच जावं लागत होतं. कारण आमच्या समोर एक वयस्कर बाबा होते, एक 45-50च्या पुढचेच असतील लगभग. त्यांचं पॉकेट आणलं होतं. त्याच्यामुळं आम्ही खूप काळजीपूर्वक, जेवढे काय होतो ना तेवढ्या सर्वांनीच काळजीपूर्वक, एकाचा मोबाईल गेला, पॉकेट गेले, बऱ्याच जणांच्या ह्या चोऱ्या झाल्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला या यात्रेमध्ये जे पाहिजे ते वस्तू भेटते. तर आईवडील सोडून वस्तू कोणतीही भेटते. कारण एवढा मोठा परिसर आहे की आपण एका दिवसामध्ये कव्हर होतच नाही. किती वेळ चालणार आहे माणूस? 1 तास, 2 तास, 4 तास चालेल. पुन्हा त्याच्यानंतर आणि पूर्णतः ऊन आहे. त्याच्यामुळं जिकडं बघल तिकडं माणसाची गर्दी, भयानक गर्दी. आता हे आपल्याला जे काही वस्तू दिसून येत आहेत आपल्या, ह्या वस्तू एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटणार आपल्याला तिथं. हे जर्किंग, हे थंडीला नियंत्रण आणणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू तेवढं महाग आहेत. आता हे तुमच्यासमोर दिसत आहेत बघा, हे शंख आहेत, आयुर्वेदिक आहेत, मोबाईलचे कवर आहेत, हे स्टेशनरी आहेत, रग्ज आहेत, मॅट आहेत. खूप काही वस्तू आहेत या यात्रेमध्ये. आणि आमच्या गावापासून लगभग 55 किलोमीटरवरतीच आहे. चाकूर तालुक्याचं जवळ नांदगाव गाव आहे आमचं. या गावापासून बोट. परंतु काही वस्तूंमध्ये नाही भाव, जिथं आपल्या दुकानमध्ये भेटतो तेच. आणि आता इथं बिल वगैरे काही नाही. समजा आणला फक्त दुसऱ्या दिवशी काही खराब निघालं वस्तू, मग कसं करायचं? त्याच्यामुळे ज्या वस्तू घ्यायला पाहिजे त्याच त्या ठिकाणी घ्यायचं. आणि बघण्यासारखं एवढं काही आहे, खूप काही बघण्यासारखं. आता हे आम्ही भांडे बघा गेलो होतो, जे काही ॲल्युमिनियमचे आहेत ते 100 रुपयाला नग देत होतं. परंतु आम्ही वागवावं दिवसभर, त्याच्यामुळं काही वस्तू आम्ही घेतल्याच नाहीत. आता हे बघा, हे काय छोट्या आहे. आता हे प्लास्टिकचे आहेत का चिनी मातीचे आहेत ह्याची काही कल्पना नाही, परंतु थोडंसं कडकमधनं आहेत. खूप काही वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि या ठिकाणी बघण्यासाठी जे काही आपल्याला वाटते ना की हे घ्यावं त्या घ्यावं, त्याच्यासाठी आपला किस्सा गरम होणं गरजेचं आहे आपल्याला. आणि अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथं एकदम घरी जेवायला जसं काही घरच्यासारखं जेवण कुठंच नसते. परंतु त्या ठिकाणी तुम्ही का बघा, भाकरी, एक माता माऊली भाकरी करत आहे. ह्याही आपल्याला तिथं बघायला भेटलं. तिथं जेवायला पण भेटतं. काहीच भेटणार नाही असं नाही तिथं. त्या ठिकाणी सर्व गोष्टी भेटतात आपल्याला. आता हे रबर मॅट आहेत. या ठिकाणी आपल्यासमोर जे दिसत आहेत हे मॅट आहेत. आणि पेयजेल काय म्हणतात ना, अन्नसाचा रस, ते ज्यूस म्हणतात, अन्नसाचे ते तुकडे करून ठेवलेले ग्लासमध्ये आहेत. तेही या ठिकाणी सर्व काही लगभग भेटतं आपल्याला. काय मोजक्या 2-4 गोष्टी सोडल्या का. आणि एवढा मोठा परिसर आहे की खूप मोठा परिसर आहे. आपल्याला वाटत असेल की घोडे काय दिसले नाहीत, घोडे पण आहेत. घोड्यांचाही याच्यामध्ये
कारण आम्ही जे काही घोड्यांचा जो काही भाग केला आहे तो स्पेशल केला, वेगळा केलेला आहे. कारण एकच व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यासाठी आम्ही भाग तो दुसरा केलेला आहे. खूप एवढी गर्दी आहे, गर्दी भयानक गर्दी आहे, कारण माणसाला जाता येत नाही, एवढी गर्दी आहे. परंतु काही भांडण नाही, तंटे नाहीत, कारण पोलीस बंदोबस्त जो आहे एवढा जबरदस्त आहे, खूप जबरदस्त पोलीस बंदोबस्त आहे. आणि सर्व जे काही यात्रेकरू जाणारे आहेत त्यांनीही जबरदस्त सहकार्य करत आहेत. काही वाद नाही, तंटे नाही, धक्का नाही, बुक्की नाही, कुठं पड नाही, बिन नाही, काही नाही. आम्ही एक 5-7 जण होतो, 2 टप्पे पडले आमच्यामध्ये. पण काही एकदा चूक झाली माणसाची की तो माणूस आपल्या वाहनाशिवाय दुसरीकडं कोठेच भेटत नाही. कारण त्या ठिकाणी अजून सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी फोनच लागत नव्हते, कोणाचेही या ठिकाणी फोन लागलेले नाहीत. ज्यावेळेस वाहनाकडे आलो हायवेला त्याच वेळेस फोन लागले, नाहीतर आधीमध्ये कुठंच लागलेले नाहीत फोन. आणि या ठिकाणी सर्वसामान्य जे काही वयस्कर आहेत, कोणी जे काही मायबाप जे धोतर ते घालतात, त्यांना तर समोरचे व्यक्ती मी बऱ्याच ठिकाणी बघितलं गंडवण्याचा प्रयत्न. एवढे म्हणले की थोडीफार कमी करायची आणि देऊन टाकायची. समजा ती वस्तू 600 रुपयाची आहे, तर 400 रुपयाला भेटते, ते मामा म्हणणार की ते 100-1 रुपये कमी करा, कमी तर कमी म्हणून देऊन टाकायचे. काही गोष्टी अशा पण आम्हाला निदर्शनास आल्या. आणि ह्या अखंड रग्ज आहेत. आता जे रग आपल्याला 500 रुपयात भेटते, हे 300-350 रुपये मीटरनं विकला देते. आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, परंतु ह्याही गोष्टी होत होत्या त्या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही खूप ऊन लागत होतं म्हणून या ठिकाणी मी एक थोडासा वेळ दिला आणि हे आईस्क्रीम खाण्यात आलं. 2-3 जण आईस्क्रीम छान अशी आईस्क्रीम होती. आणि ह्या पण भावाने एखाद्या मिनटामध्येच आम्हाला ते आईस्क्रीम व्यवस्थित करून दिला. आणि जशी काही चव असायला पाहिजे होती तशी चवदार हे कुल्फी म्हणावं, कुल्फीच म्हणावं ह्या गोष्टीला, कुल्फी काही का असना छान दिला आम्हाला. कारण ह्या गरमीमध्ये थंड असं पिण्यापेक्षा, पिणे म्हणजे पाणी, त्यातल्या त्यात आम्ही हे आईस्क्रीम खाण्यात आलं होतं. हे आमचे नांदगावचे पैलवान बळीश्वर पाटील आणि हे रघुनाथ पाटील आहेत. हे येळे म्हणा, खुरपे म्हणा, कोयते म्हणा, हत्ते म्हणा, कुऱ्हाडी म्हणा, जे काही शेतामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या हे आपल्याला या ठिकाणी भेटतात. काय म्हटलं मी तुम्हाला, लगभग सर्वच गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. भावानो, व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करू वाटलं कमेंट करा, आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.